माझं नाव महेश मोहन पाटील. माझं नाव किरण शंकर पाटील. माझं नाव प्रतिदानंदा सांबरे. वडिलांना मदत करायला लागली, त्यामुळे 10वी पर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं. पण मी राहतो एक खेडेगावात राहायचो. तिथे जाणं येणं काय बस सेवा नव्हती, त्याच्यामुळे पुढचं शिक्षण काय घेता नाही आलं. 4 जण बहीण भावंड आणि वडील आमचे थोडे वेशनी होते, त्याच्यामुळं इथे 4थी पर्यंत शाळा. मग 4ही मुलं परत कशी 4थी पर्यंत शाळेत जायचा प्रश्न पडायला लागला तिकडे. का मुलांचे पासाची किंमत फक्त 15 रुपये होती, पण 4 मुलांचे 15 चौक 60 रुपये भरायला का वडिलांकडे मिळत नव्हते. म्हणून माझ्या आईने निर्णय घेतला का एक मुली माझ्या हाताशी ठेवते, आणि मला आईने शेती करायला ठेवलं. आणि मग दुसरी 3 मुलं शाळेत जायला लागली. सगळ्यात मोठी अनुकूल परिस्थिती म्हणजे घरची परिस्थिती नव्हती तशी. पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पाठवण्यासारखी परिस्थिती नव्हती. जिजाऊ संस्थेमार्फत येथील दुर्गम आदिवासी पाड्यातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने पालघर जिल्ह्यात असलेल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली गावात सीबीएसई बोर्डाचे अत्याधुनिक शिक्षण अगदी मोफत दिले जात आहे. आमच्या या संस्थेत आप्पांनी टोटल फ्री दिलेलं आहे. त्यांचे बुकपासून तर सर्व फ्री आहे त्यांना. त्या सीबीएसई बोर्ड असल्यामुळं शिक्षणाचा दर्जा चांगला आहे. सगळ्यात प्रथम म्हणजे नीलज सर आहे, त्यांचं खरंच मनापासून आभार आहेत, कारण आम्ही शिक्षण देऊ शकलो नसतो मुलीला. आमची खूप गरीब परिस्थिती आहे. प्रयोगशाळा तर अशा आम्ही बघितलेल्याच नाही आमच्या लाईफमध्ये, कारण प्रत्येक केमिस्ट्रीची वेगळी आहे, बायोची वेगळी आहे, फिजिक्सची वेगळी आहे. हे तर आम्ही अजूनपर्यंत कुठे बघितलेलं नाही. दुसऱ्या कॉलेजेसमध्ये फीस घेऊन डोनेशन घेऊन आम्हाला जिथे नाही भेटत आहे तसं इकडे आम्हाला सगळं भेटतंय शिकायला. आप्पांची अशी पण इच्छा आहे की मुलांनी लांब कुठे जाऊ नये आणि पैशांची त्यांना काय अडचण बाधा येऊ नये, आणि आप्पांनी छोट्याशा विश्वामधून एक मोठं विश्व निर्माण